सभेला थोडा येण्याचा आपला सुरू झाला. मात्र मोबाईलवरून आपण शिवसैनिकांशी संवाद साधलेला आहे. व्यस्त करण्याचं काय आज मी पूर्ण दिवस सोलापूर सांगोला नंतर नंदुरबारमध्ये साक्री अक्कलकुवा करत असताना आता परत मुंबईमध्ये. खरं तर या सभेला लवकर पोचायचं होतं पण उशीर होत होता. फ्लाईट्स डिले होता, टेक्निकल गोष्टी, या सगळ्या गोष्टी असताना देखील आचारसंहितेच्या अगोदर लोकांशी बोललं पाहिजे, संवाद साधला पाहिजे म्हणून फोनवरून थेट जे आहे लोकांशी, कार्यकर्त्यांशी असेल, लोकांशी असेल, मतदारांशी असेल, हा संवाद साधला. आणि आज या माहीममधून सदा सरवणकरजी पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद जो आहे या मतदारसंघातून मिळतोय. मी त्या दिवशी रॅलीमध्ये देखील सहभागी झालो होतो. हजारोच्या संख्येने कार्यकर्ते लोक जी आहेत ती रस्त्यावरती उतरली होती आणि दादरमध्ये प्रभादेवीमध्ये ती रॅली होती. तिथे जो लोकांचा रिस्पॉन्स होता त्याच्यावरून कळतं की सरवणकर साहेबांनी ज्या प्रकारे या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे, लोकांशी जे कनेक्ट आहे, मला वाटतं ते खूप इम्पॉर्टंट असतं. कशा प्रकारे लोकांना ते अवेलेबल आहेत, ॲक्सेसिबल आहेत, म्हणून लोकांचा इतका प्रचंड रिस्पॉन्स त्या दिवशी पाहायला मिळाला. आणि आज देखील ही सभा मोठ्या प्रमाणामध्ये इथे माहीममध्ये पार पडते. मला पूर्ण विश्वास आहे की सदा सरवणकर सारखे एक ज्येष्ठ शिवसैनिक जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत, मला वाटतं मोठ्या मताधिक्याने पुन्हा एकदा या माहीममधून निवडून येतील. इलेक्शनमध्ये यालाच अनुसरून असं आहे की वारंवार सरवणकरांवरती टीका देखील होताना पाहायला मिळते विरोधकांकडून. या टीकेला आपण काय टीका करतायत? की एक नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला हवी. बघा, कोणाच्या घरी कोण जन्म घेतं, एंटायटलमेंटचा आता जमाना नाही आहे. जो कार्यकर्ता काम करतो, ज्यांनी इतके वर्ष आपला मतदारसंघ जो आहे बांधून ठेवला, लोकांशी संपर्क ठेवला, लोकांबरोबर कनेक्शन ठेवलं, लोकांची कामं केली, म्हणून आज तरुण असतील, ज्येष्ठ असतील, सगळेच असतील, सगळे लोक सरवणकर साहेबांवरती प्रेम करतात. आणि मला वाटतं मतदारसंघामध्ये निवडणूक जेव्हा येते तेव्हा प्रत्येक पक्ष जो आहे तो निवडणुकीमध्ये उतरत असतो. तर मला वाटतं तसे सरवणकर साहेब पण निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. जर कोणाला वाटत असेल की सरवणकर साहेबांनी निवडणुकीमध्ये उतरलं नाही पाहिजे होतं, लढवलं नाही पाहिजे होतं, मला वाटतं तो त्यांचा प्रश्न आहे. आज पक्षाच्या माध्यमाने सरवणकर साहेबांसारखा एक ज्येष्ठ शिवसैनिक जो आहे, हाडाचा कार्यकर्ता, बाळासाहेबांचा शिवसैनिक, आज उमेदवारी त्याला दिलेली आहे. कार्यकर्त्याच्या मागे उभं राहण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे, जे नेहमी करतात. मी माझ्या भाषणामध्ये पण सांगितलं की जेव्हा जेव्हा त्यांच्यासमोर कार्यकर्ता येतो तेव्हा त्या कार्यकर्त्याला पूर्णपणे प्रतिसाद कसा द्यायचा, कार्यकर्त्याला मोठं कसं करायचं, हा सुरुवातीपासूनचा त्यांचा स्वभाव आहे. लोकसभेच्या इलेक्शननंतर तो तुम्ही अनुभवला असेल की लोकसभेमध्ये जेव्हा केंद्रीय मंत्रीपद द्यायचं होतं तेव्हा त्यांनी त्याच्या मुलाला नाही दिलं आणि मुलाली मागितलं देखील नाही. पण ते मंत्रीपद एका ज्येष्ठ शिवसैनिकाला, ज्यांनी अनेक वर्ष शिवसेना वाढवण्यासाठी काम केलं, तसंच शिवसेना वाढवण्यासाठी या दादरमध्ये, माहीममध्ये सरवणकर साहेब काम करतायत, त्यांना आज प्राधान्य दिलेलं आहे. मला वाटतं पक्षाने एक योग्य उमेदवार जो आहे तो लोकांच्या समोर, जो लोकांच्या सुखादुःखामध्ये धावून जातो, असा उमेदवार दिलेला आहे. उमेदवारी जाहीर झाली, मग काय, ज्यावेळी ही उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी भाजपच्याच नेत्यांकडनं सरवणकरांऐवजी मनसेला पाठिंबा देण्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र आता फार उशीर झालेला आहे की प्रचार फेरीमध्ये भाजपचे पदाधिकारी हे आता सहभागी झालेले आहेत. तो त्यांचा विषय होता. आमचा स्टँड जो पहिल्या दिवसापासून क्लिअर होता, म्हणून पहिल्याच दिवशी जे आहे सरवणकर साहेबांना पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव जे आहे ते घोषित केलेलं होतं तिथे. आणि मला वाटतं जर नाव घोषित नसतं केलं तर एका सैनिकावरती, कार्यकर्त्यावरती अन्याय, आणि मला वाटतं सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना होती की सरवणकर साहेबांना जे आहे हे निवडणुकीमध्ये उतरवलं गेलं पाहिजे, निवडणूक त्यांनी लढली पाहिजे. आणि मला वाटतं सगळ्यांनीच ही निवडणुकीच्या माध्यमानेच, निवडणुकीच्या पद्धतीनेच जी आहे ही लढली पाहिजे. मी देखील 3-3 वेळा निवडणूक लढून जे आहे खासदार झालो.
3 वेळा निवडणूक लढली आहे, 2014, 2019 आणि 2024. लाखोच्या मताधिक्याने जे आहे मला निवडून दिले लोकांनी, आणि त्यांची कामं करतोय. जी लोक कामं करतील, लोकांना अवेलेबल राहतील, ॲक्सेसिबल राहतील, त्यांना लोक जे आहेत ही संधी देतात. आज माननीय मुख्यमंत्री महोदय देखील 20 वर्ष ते प्रतिनिधित्व करतायत. मला वाटतं पुन्हा जे आहे हे शिंदेसाहेब लोकांच्या समोर जात आहेत. बघा, मला वाटतं त्याला कुठल्या वयोमर्यादा, काळमर्यादा, जो काम करेल, जो लोकांसाठी सतत अवेलेबल राहील, असा लोकप्रतिनिधी लोक जी आहेत ही चूज करत असतात, निवडून देत असतात. मला पूर्ण विश्वास आहे की सदा सरवणकर साहेब जे आहे हे मोठ्या मताधिक्याने पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये निवडून येतील. हेलिपॅडच्या या ठिकाणी बॅग चेकिंगवरून देखील उद्धव ठाकरेंनी जो संस्था आहे ती या ठिकाणी व्यक्त केलेली आहे निवडणूक आयोगाच्या कामावर. त्या ठिकाणी विचारते की विरोधकांच्या बॅगा चेक होतात. बघा, मला हा प्रश्न का उद्भवतोय तेच मुळामध्ये कळत नाहीये. निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये बॅग चेकिंग होत असतात, सगळ्यांच्या होत असतात, प्रत्येक निवडणुकीमध्ये होत असतात. आम्ही देखील रस्त्यामध्ये कुठे जात असतो तर आमच्या देखील गाड्या अडवल्या जातात, चेकिंग केल्या जातात. आम्ही कधी व्हिडिओ नाही काढत. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची बॅग सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चेक झाली होती, ते आपण सगळ्यांनी पाहिलं. तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी कधी व्हिडिओ नाही काढला. व्हिडिओ जेव्हा आपलं कुठलं भांडण होतं नळावरती, जेव्हा आपण कुठे ट्रॅफिकमध्ये अडकून जातो, ट्रॅफिकमध्ये एकमेकांबरोबर नोकझोक होते, तेव्हा जे आहे माणूस जो आहे तो व्हिडिओ काढत असतो. मला वाटतं याच्यामध्ये काय एवढी मोठी गोष्ट नाहीये की बॅग चेक होणं. बॅगमध्ये काय आहे का? सगळ्यांच्याच बॅगा चेक होतात. सगळ्यांनाच जे आहे इलेक्शनचे नियम आहेत, हे नियमांना सामोरे जावं लागेल. आणि त्यांनी तर सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. मला वाटतं असं कसं करतात मला काही कळत नाही. दुसरीकडे वरळीत जर आपण पाहिलं तर सकाळी देवरा यांच्यावर आरोप झाला की त्यांनी भांडी वाटली आणि त्या संदर्भात मतदारांना आकर्षित करण्यासाठी व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला ठाकरे गटाकडून. आता जेव्हा पराभव समोर दिसतो तेव्हा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जातात. आज त्यांचा पराभव जो आहे हा वरळीमध्ये दिसतोय. वरळीच्या जनतेने 5 वर्ष अगोदर एका आमदारांना निवडून दिलं, ते मंत्री देखील झाले, पण 5 वर्षाच्या आत अँटी इन्कम्बन्सी आली. लोकांना भेटलेच नाही, लोकांपर्यंत गेलेच नाही. त्यांनी 2 सबस्टिट्यूट ठेवले होते त्यांचे काम करण्यासाठी. 2 आमदार जे आहेत, म्हणजे एका मतदारसंघामध्ये 3 आमदार, 1 लोकसभेचा खासदार, त्याच मतदारसंघामध्ये महापौर, एवढे सगळे असताना देखील लोकांमध्ये नाराजी. बघा, मी मगाशी पण म्हणालो तुम्हाला की एंटायटलमेंट जे आहे हे एंटायटलमेंटचा आता जमाना नाही राहिला. लोकांना काम करणारा, आपल्याबरोबर असणारा लोकप्रतिनिधी पाहिजे असतो. 5 वर्षांमध्ये अँटी इन्कम्बन्सी येणं, मला वाटतं याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे. आज गल्लोगल्ली जो आहे तो प्रचार करावा लागतोय. मतदारसंघ सोडून जो आहे तो बाहेर जाता येत नाहीये. हा खूप मोठा संशोधनाचा विषय आहे, इंट्रोस्पेक्शनचा विषय आहे. आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब एकच दिवस जे आहे मतदारसंघामध्ये गेले, बाकी जे आहे ते राज्यभर एका दिवसामध्ये 6 सभा करतायत. तर जेव्हा आपल्याला संधी मिळते तेव्हा लोकांना गृहीत धरणं हे कसं महागात पडतं हे आज आपल्याला वरळीमधून दिसून येत आहे. वरळीचे अनेक प्रश्न आहेत. BDDच्या घरांचे विषय असतील, रिडेव्हलपमेंटचे विषय असतील, SRAचे विषय असतील, कोळीवाडाचे विषय असतील, हे सगळे विषय ॲड्रेस करण्याचं काम, सोडवण्याचं काम आम्ही केलं, माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलं. कोळीवाड्यामध्ये स्पॅन वायडनिंगचा विषय असेल, हे जेव्हा मंत्री होते तेव्हा सांगितलं 1 रुपया पण स्पॅन वायडनिंगसाठी देणार नाही. आमचं सरकार आल्यानंतर सगळ्यात अगोदर काम स्पॅन वायडनिंगचं केलं. त्याचबरोबर BDD चाळीमध्ये लोकांना हे 50 लाखामध्ये घर देत होते. 1ही रुपया जो आहे कमी करणार नाही, या घरातला होणार नाही. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लोकांना 15 लाखांमध्ये घर दिलं. 50 लाख आणि 15 लाख मधला शेअर जो आहे एवढा मोठा तो कुठे जात होता. त्याच्यानंतर SRAचा विषय असेल, जिजामाता नगरचा विषय असेल, PMGP बिल्डिंगचा विषय असेल,
असे अनेक विषय आहेत, मला पाठ झाले विषय, म्हाडाचे विषय असतील. तर हे सगळे विषय जे आहेत हे सोडवण्यामध्ये एक मोठं अपयश जे आहे तिकडच्या आमदारांना आलं. म्हणून आज लोक जे आहे हे नवीन पर्याय जो आहे हा शोधणार आहेत. मिलिंद देवराजी त्या मतदारसंघामध्ये 2 वेळा खासदार राहिलेले आहेत, मंत्री राहिलेले आहेत, त्या मतदारसंघाची त्यांना जाण आहे. तर लोक मिलिंद देवरा यांना पहिलं पसंतीचं मत देतील आणि मिलिंद देवरा जे आहे वर्लीमधून आमदार होतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.